नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांच्या युगंधरा या कादंबरीचं वाचन आपण कालच संपवलं. आता काही दिवसांपुरत्या आपण वेगवेगळ्या लेखकांच्या किंवा लेखिकांच्या कथा ऐकणार आहोत. त्या माझ्या निर्णयानुसार आज मी तुमच्यासमोर आशा पाटील यांच्या एकटी या कथासंग्रहातील रकमा ही कथा सादर करीत आहे. ही कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉनही दाबा आणि त्यामुळे काय होईल की माझ्या येणाऱ्या सगळ्या कथा किंवा कादंबऱ्यांचं वाचन तुम्हाला नित्य ऐकायला मिळेल. आता आपण सुरुवात करू. रकमा. आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस होता. शाळेत वार्षिक तपासणी आणि घरी पाहुण्यांचे आगमन. सकाळपासून आज मला कसंसच होत होतं. आपल्याकडे अतिथी देवो भव ही संस्कृती आहे, पण आज मात्र माझी या सर्वांमध्ये तारेवरची कसरत चालली होती. कसरत कसली? अहो, तारांबळ चालली होती. मला मात्र तिची राहून राहून आठवण यायला लागली. तिनं कमीत कमी आदल्या दिवशी मला कल्पना द्यायला हवी होती. खरं तर माझ्या महत्त्वाच्या दिवशी तिनं इतका वेळ लावायचा हेच योग्य नाही. या सर्व स्वगत भाषणामध्ये अचानक संगीताची भर पडली. माझा मोबाईल वाजत होता. दुष्काळात 13वा महिना असं पुटपुटतच आणि आता कोण या भावनेनेच मी फोन उचलला. आवाज तर ओळखीचा होता. अव बाईसाहेब, आज मला लय महत्वाचं काम आहे. आज अन उद्या मी याची नाही. अगं पण का? अव बाई, माझी कमला मामलेदार झाली या. फरमान निघालं या. मी तुमच्यासाठी परवाच्याला पेढे आणती. एवढं म्हणून मी काही बोलण्याच्या आत तर तिने फोन ठेवला सुद्धा. माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. ही रकमा आमची कामवाली. आमच्या घरी अन सोसायटीत 25 वर्षांपासून कामाला आहे. 25 वर्षांपूर्वीच व्यसनामुळे तिचा नवरा गेला. तेव्हापासून तिनं कामाला सुरुवात केली. तिच्या अंगी जिद्द, ध्येय, चिकाटी अन आपल्या कामावरची श्रद्धा हे गुण वाखाणण्यासारखे होते. तिनं पोराला व्यसनापासून दूर ठेवलं होतं. स्वतःच्या पोरी व पोराला चांगलं वाढवायचं तिनं ठरवलं होतं. अन तसल्या बिकट परिस्थितीतही तिनं पोरांना शिकवायचं ठरवलं. अन मग तिनं कामासाठी पदर खोचला. पोराला 10वी पर्यंत शिकवून कारखान्यात कामाला लावलं. तर पोरगी थोडीफार शिकून अंगणवाडीच्या बाईंच्या हाताखाली मदतनीस म्हणून जात होती. काही वर्षांपूर्वीच तिनं थाटामाटानं मुलाचं अन मुलीचं लग्न लावून दिलं. खरंच पोरांना बाप नाही असं वाटू नये म्हणून मोठ्या हौसे मौजेनं तिनं लग्न लावून दिलं. सगळं कसं आनंदात चाललं होतं. दिल्या घरी पोरगी खुश होती, तर आपल्या संसारात पोरगं रमलं होतं. तिच्या समोर आता चिंतेचं कारण नव्हतं. त्यांच्या सुखात ती सुख मानित होती. पण म्हणतात ना, दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख हे जीवनचक्र असतं. त्यातून कुणीही सुटत नाही. लग्नाला अवघं 1 वर्ष झालं होतं. त्याआधीच अपघाताच्या रूपानं काळानं रकमाच्या पोरावर झडप घातली. अन गरोदर बायको आईच्या पदरात टाकून पोरानं या जगाचा कायमचा निरोप घेतला. आभाळ फाटलं नव्हतं, फुटलंच होतं तिच्यासाठी. तरी पण न डगमगता तिनं आपल्या मायेच्या पदराखाली आपल्या सुनेला जपायचं, तिच्यातला आपल्या लेकाचा अंश जपायचा ठरवलं होतं. डोळ्यातलं पाणी आटायच्या आत रकमा पुन्हा कामाला हजर झाली. शेजारणी काही कमी नव्हत्या रकमाच्या. अगं रकमा, काय तू अन काय तुझं नशीब. अगं आता लय ईशाची परीक्षा घेऊ नगस. जा अन डॉक्टरीन बाईकडून तपास, पोरगं हाय का. कार्टी असली तर. रकमा मात्र ठाम होती तिच्या निर्णयावर. शेजारणींच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे देऊन शांत करायची. माझ्याच्यानं असलं पाप व्हायचं नाही. किती बी झालं तरी माझ्या लेकाचा अंश आहे तो. आपणच आपल्या पायावर धोंडा कसा मारायचा. आपली लेक कुणाची तरी सून हायच की. तशा शेजारणी गप्प व्हायच्या. रकमानं तिच्या हिमतीवर सुनेचं बाळणपण केलं. कन्यारत्न झालं तरी नाराज न होता आपल्या लेकाचा अंश म्हणून आनंदानं तिने स्वागत केलं. आपल्या नातीला मोठं करण्याचं स्वप्न मनी धरून ती आता काम करत होती. दिवसामागून दिवस जात होते. आज तिनं सुनेलाही कामाला लावलं. आजी अन आई मिळून हिमतीनं नात म्हणजे कमलाला शिकवलं. बापापेक्षा जास्त शिकवायचं पोरीला असं ठरवलं होतं दोघींनी. त्यांच्या इच्छेला कमला पण प्रयत्नरूपी साथ देत होती. तिचा प्रत्येक वर्गात पहिला नंबर यायचा. या तिच्या गुणांची पारख तिच्या गुरूंनी केली अन तिला योग्य तिथं मार्गदर्शन केलं. आज ती प्रयत्नरूपी पायऱ्यांवरून यशाच्या शिखरावर चढली होती. चिखलातून सुंदर कमळ उगवतं हे तिनं सिद्ध केलं होतं.
हिरा आपल्या तेजाने कुठेही चमकतो हे तिनं स्व अस्तित्वातून जगाला दाखवून दिलं होतं. आपल्या आईचं आणि आजीचं स्वप्न तिनं सत्यात उतरवलं होतं. आईच्या दुःखात हा सुखाचा किरण जगण्याची आशा निर्माण करत होता, तर आजीला वाटत होतं, आजचा दिस बघायचं, मी आतापतूर जिती राहिली. दोघींच्या जीवनाचं सार्थक झालं. तिघींच्याही आनंदाला सीमा उरली नव्हती. रखमाच्या ध्येयासक्तीला सलाम. तिच्या सुनेचं व नातीचं कौतुक करायला शब्द अपुरे पडत होते. खरंच मुलगा मुलगी समान मानले पाहिजेत, या सर्व विचारांनी माझं मन व डोळे भरून आले. माझ्यासमोर माझ्या दिवसभराच्या कार्याचं नियोजन त्या आनंदाश्रूत तरळू लागलं. रखमा, तिची सून व कमला यांच्या प्रेरणेने मी काम करण्यासाठी कमरेला पदर खोचला. ही कथा इथंच संपली. आशाताईंची ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स मी नक्की त्यांच्यापर्यंत पोचवीन. आता मी तुमचा निरोप घेते. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या कथा वाचनासाठी, किंवा मला शक्य झालं तर एखादी कादंबरी सुद्धा मी वाचायला घ्यायचा विचार करते आहे. धन्यवाद.